विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अभ्यास अगदी 10वी झाल्यापासून जोरात सुरू केलाय. ड्रीम कॉलेज, सीओईपी असेल, पीआयसीटी असेल, व्हीजेटीआय असेल, वालचंद असेल, हे आमचे ड्रीम कॉलेजेस आहेत. बरोबर आहे, अभ्यास पण छान चाललाय. पण तुम्हाला माहिती आहे का, की या ठिकाणी जाण्यासाठी सीएस सारखी ब्रांच हवी असेल, तर नक्की पर्सेंटाइल किती हवं आहे? आणि या पर्सेंटाइल आणि मार्कांचा काही संबंध आहे का? खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचा विषय आहे, लक्षात घ्या. मग अतिशय महत्वाचा विषय आहे. व्हिडिओ आवडला की लाईक करायला विसरू नका बरं का. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जायचंच नाहीये, लक्षात घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. मी जस्ट एक तुम्हाला एक्झाम्पल देतो, चला. एक्झाम्पल बघा, लक्षात घ्या. माझा एक स्टुडंट आहे, त्याला 93 पर्सेंटाइल होते. ओके. 93 पर्सेंटाइल. ओके, कमी वाटतील तुम्हाला, काही हरकत नाही. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 93 पर्सेंटाइल. आणि 4 वर्षापूर्वी ना लोकांच्या नजरेसमोर फक्त सीएस, सीएस, सीएस होतं. बरं. त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं होतं. अक्षर एवढं छान आहे, वक्तृत्व कला आहे, नाटकात वगैरे भाग घेतो, पर्सनॅलिटी एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. 10वीला 98 पर्सेंटेज होते. ते जेईच्या नादाला लागल्यामुळेच अशी अवस्था झाली होती, लक्षात घ्या. पण शेवटच्या 15-20 दिवसात ना, चला एवढं पर्सेंटाइल तरी आणलं. सीओएपी मधून सिव्हिल करायचंय. पहिल्या राउंडला मिळालं का? नाही, वालचंदला मिळालं. दुसऱ्या राउंडला वालचंद. तिसऱ्या राउंडला परत वालचंद, वालचंद आणि वालचंद. त्याच्या पुढे इन्क्रिमेंट झालीच नाही. ओके, व्हीजेटीआय नाही, सीओएपी नाही, कुठलं कॉलेज नाही मिळालं. पण स्पॉट राउंडला सीओईपी, सीओईपी सिव्हिल मिळालं म्हणजे मिळालंच. ओके. छान. छान. आनंद झाला. चला, एका महिन्यात मुलगानं अभ्यास करून सीओईपीत निदान गेला सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. नेक्स्ट इयरला ना माझा एक स्टुडंट होता, त्याला पडले 97 पर्सेंटाइल. करायचं होतं सिव्हिलच इंजिनिअरिंग. मी त्याच्या पालकांना सांगितलं, काय माहितीये का, माझ्यासाठी तो नवीन अनुभव होता बरं का. मी त्याच्या पालकांना बोललो, "सर बिनधास्त राहा. सीओईपी मिळणार आपल्याला." "मिळणारच, लक्षात घ्या." "का?" "93% ला मिळतंय. मग 97 ला मिळणार नाही." "मिळणार की गॅरंटी ना." 97 नाही, 97 पॉइंट समथिंग 98च्या जवळपास मार्क होते. आता ऐका, शॉकिंग. कुठल्याच राउंडमध्ये सीओईपी मिळालं नाही. स्पॉट राउंडला शेवटची सीट मिळाली. पण मिळाली. बाबा मिळालं एकदाचं सीओईपी म्हणूया आपण. पण हा बदल नक्की काय झाला? 93 पर्सेंटाइल वाला मिळतंय, मग 97 ला का मिळत नाहीये? तर इथे सगळा पर्सेंटाइलचा खेळ समजून घ्या. पर्सेंटाइल हे शिफ्टनुसार ठरतं. बरोबर आहे? ठीक आहे. पर्सेंटाइलचा अर्थ काय आहे, लक्षात घ्या, की जो त्या शिफ्टचा टॉपर असेल तो 100 पर्सेंटाइल. त्यानुसार बाकीच्या मुलांचा फॉर्म्युलानुसार पर्सेंटाइल कमी होत जाणार. बरोबर आहे. पण पर्सेंटाइल पेक्षाही अतिशय महत्वाची आहे रँक. बघा, 99 पर्सेंटाइलला समजा 2च लाख मुलं आहेत, 2च लाख मुलं आहेत, तर 99% 2000 रँक मिळू शकते. पण 5-6 लाख मुलं आहेत, तर 99 पर्सेंटाइलला 5000 सुद्धा रँक जाऊ शकते. रँक वाढल्यानंतर प्रॉब्लेम क्रिएट होणार. मग आता आपल्या लक्षात आलं, की पर्सेंटाइल गेल्या वर्षीचा कट ऑफ किती होता, याच्यापेक्षा गेल्या वर्षीची रँक किती होती हे इम्पोर्टंट आहे. मग नंबर ऑफ स्टुडंट किती पण असू दे ना, रँक इम्पोर्टंट आहे. पण तरी देखील पर्सेंटाइलचा खेळ किंवा झोल म्हणूया आपण, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो एकदाच बरं का, लक्षात घ्या. साधारण 70 पेक्षा जास्त मार्क पडले. क्लोज टू 80 म्हणूया आपण. चला 77च घेऊया आपण. 77च घेऊया, कारण माझ्या लकीली 3 मुलं होती माझ्या ऑफलाईनमध्ये, ज्यांना 77, 77, 77 मार्क होते सीईटीमध्ये. मग त्यांचं पर्सेंटाइल किती होतं? 89, म्हणजे क्लोज टू 90 रे. त्यातल्या दोघा-तिघांना तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं होतं. दोघाला, एकाला इलेक्ट्रिकल बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. का? परत अजून सीएस कडेच ओढा आहे अजून. मग सीएस नाही मिळत तर एआय आहे, डाटा सायन्स आहे, मशीन लर्निंग आहे, ईएनटीसी काय म्हणजे शेवटी मुलं घेतात. ओके. बरं. एका स्टुडंटला 84 होते लास्ट इयर, पर्सेंटाइल 93 होतं. बघा, बघा. फक्त 200 पैकी 84 मार्क आहेत. पर्सेंटाइल 93. या स्टुडंटला पण ठीक-ठाक कॉलेज मिळून गेलं. पण मला काय म्हणायचंय, की एवढ्या मार्काला 200 पैकी तुम्हाला सीओईपी सारखं कॉलेज नाही मिळणार. बरं चला, कॉलेज कुठले आहे त्याच्यावर आपण जरा डिस्कशन करूया आपण. सगळ्यात अगोदर कुठलं कॉलेज येतंय, तर मी तुम्हाला सांगतो. व्हीजेटीआय किंवा सीओईपी. सांगू का, लक्षात घ्या. नागपूरच्या मुलांसाठी रामदेव बाबा कॉलेज हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. पण पहिल्यांदा प्रायोरिटी मुलं याच कॉलेजला देणार. बरोबर ना, सांगा. टॉप कॉलेजेस म्हणूया आपण. ठीक आहे. मग आता 2 नंबरला काय घेतोय बघा, मी घेतोय पीआयसीटी. त्याच्यानंतर सांगतो व्हीआयटी,
किंवा PCCOE. ओके. काही लोकांना व्ही-आय-टीच अपर एज वाटतं. काही लोकं क्लिअरली प्रॅक्टिकली विचार करणारी मुलं आहेत. आता माझा एक स्टुडंट होता. त्यानं काय विचार केला, की सर व्ही-आय-टीला पण मिळतंय, पी-सी-सी-ओला पण मिळतंय, पण पी-सी-सी-ओला मला टी-एफ-डब्ल्यू-एस मधून मिळतंय. ऑब्व्हियसली दोन्हीकडची प्लेसमेंट चांगलीच आहेत. मग इकडं मला जेवढी फी भरायची आहे, त्याच्या अतिशय कमी फी मला जर पी-सी-सी-ओला भरावं लागत असेल, तर माझ्यासाठी ते चांगलंच कॉलेज आहे. मी म्हटलं, "एक नंबर डिसिजन, एक नंबर डिसिजन." अरे लाखो रुपये वाचत असतील, तर का नाही घ्यायचं? ते काय चुकीचं थोडंच आहे. तेही ग्रेट कॉलेज आहे. मग चला ही झाली टॉपची कॉलेजेस. अरे पण मला मला वैयक्तिक सांगतो, या दोघांपेक्षा मला वालचंद कॉलेज सांगली बरं का. वालचंद सोलापूरला पण आहे बरं का लक्षात घ्या. मग मला वैयक्तिक वालचंद कॉलेज चांगलं वाटतं. मग चला माझ्या दृष्टिकोनातून हे टॉपचे कॉलेजेस आहेत समजा म्हणूया आपण. सध्या तरी हेच टॉपचे कॉलेजेस आहेत. मग या सगळ्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला जर सी सारखी ब्रांच हवी असेल, तर 99 प्लस लागणार. ओके. मग चला बघू सांगा बघू 99.0 ला मिळणार का? नाही मिळणार. 99.1 ला पण नाही मिळणार. 99.8 ला सुद्धा सी आणि बी मध्ये काठावरचे चान्सेस आहेत. ओके. पी मध्ये चान्सेस आहेत. मग मला काय करायचंय, की सेफ मला एक टार्गेट सेट करायचंय आता. चला या टॉपच्या कॉलेजमध्ये मला कळालं, की 99 सुद्धा नाही चालत पर्सेंटाइल हायर पाहिजे. पण आपण मगाशीच बोललो, काय बोललो मगाशी, की पर्सेंटाइल पेक्षा रँक इम्पोर्टंट आहे. मग रँक किती पाहिजे? लक्षात घ्या. रँक पाहिजे तुम्हाला लेस दॅन 1000 की जेव्हा तुम्ही टॉपच्या कॉलेजमध्ये जाल. टॉपच्या कॉलेजमध्ये जाणार तेव्हा तुम्हाला तेवढी रँक पाहिजे लेस दॅन 1000 लक्षात घ्या. लेस दॅन 1000 ओके. पण तुम्हाला सारखं कॉलेज पाहिजे असेल तर 99.9 च्या पुढे पण थोडेसे डिजिट आले पाहिजे. सर किती अवघड आहे ना हे. बरोबर आहे ना? वाटते ना भीती. अरे पण टार्गेट आहे आपल्यासाठी. हे ध्येय आहे आपलं, की हे डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करायचा आहे. ओके. हे बघा, मी माझ्या काही मुलांना सांगतो, ठीक आहे, त्यांचं पहिल्यापासून म्हणणं आहे, मला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आहे. पण मी त्यांना म्हणतो सी-एसचं टार्गेट ठेवा. सी-ओ-ए-पी-सी-एस हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. सी-ओ-ई-पी-सी-एस हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. का? टार्गेट जेवढं मोठं ना, तेवढं तुम्ही प्रयत्न कराल. टार्गेटच छोटं असल्यावर काय उपयोग आहे, हे की नाही? बरं, मग आता मला तुमच्या लक्षात आले असेल, की रँक इम्पोर्टंट आहे, पर्सेंटाइल सुद्धा इम्पोर्टंट आहे. अरे पण हे अचीव्ह करण्यासाठी काय करू मी? कसा अभ्यास केला पाहिजे? तर क्लिअरली सांगतो. एक सब्जेक्ट असा आहे, की ज्याच्यात तुम्हाला पैकीच्या पैकीच मार्क पडले पाहिजेत. ओके, सी-ई-टीमध्ये 50 पैकी 50. काहीही अवघड नाहीये. आणि काय विचारतात माहितीये का? की ग्रिग्नार्ड्स रिएजनमध्ये मेटल कुठलं वापरतात? अरे मॅग्नेशियम. वुड्स रिएक्शनमध्ये कुठलं मेटल यूज होतं? सोडियम. सेकंदात उत्तर आहे, पण त्यासाठी मन लावून अभ्यास करायचा लक्षात घ्या. हेलियम आणि ऑक्सिजन कुठे यूज करतात? कुठल्या पेशंटसाठी वापरतात? अस्थमा पेशंट. सी प्रश्न आहे. हेलियम आणि ऑक्सिजन सी डायव्हर्स वापरतात. त्यांच्या त्या सिलेंडरमध्ये असतं लक्षात घ्या. ब्रीथिंगसाठी म्हणूया आपण. मग ब्रीथिंग इक्विपमेंट माउंटेनियर कोण वापरतात? हेलियमच वापरतात का? नाही. पोटॅशियम सुपर ऑक्साईड वापरतात. के-ओ-2 पोटॅशियम सुपर ऑक्साईड. सगळं कसं पट आठवलं पाहिजे. तर मोठी स्वप्न बघा. हां, तर मोठी स्वप्न बघा. मला करायचं काहीच नाहीये. मी नुसता टाईमपास करतोय, पण मला जायचंय टॉप कॉलेजमध्ये होणार नाहीये. बरं, मग टार्गेट काय? केमिस्ट्री पैकीच्या पैकी. आता मला कमीत कमी मी तुम्हाला सांगतो, तसं खूप कमी पकडलेत मी 60 प्लस तरी स्कोर व्हायला पाहिजे रे मॅथ्समध्ये. नाहीये बिलकुल टफ. मी तुम्हाला सांगतो टेक्स्ट बुक. ओके. टेक्स्ट बुक सॉल्व्ह केल्याशिवाय हे टार्गेट अचीव्ह होणार नाही. मी एनालिसिस केलेलं आहे. ॲज इट इस प्रश्न येतात पुस्तकातले. ॲज इट इस प्रश्न येतात लक्षात घ्या. मग मला टेक्स्ट बुक सॉल्व्ह केलं पाहिजे. आता इथंच 110 स्कोर झाला आणि मगाशी मी तुम्हाला काय दाखवलंय? मगाशी काय दाखवलं? 84 लाच एवढं पर्सेंटाइल आहे रिअॅलिटीमध्ये. मग मला सांगा, मग आता इथंच आपण 110 स्कोर केलंय. आत्ताच 97-98 कडे पोहोचलोय आपण. आणि मी फिजिक्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो. फिजिक्सच्या बाबतीत तुम्हाला काय करायचंय क्लिअरली सांगतो, की तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला सेकंदात आठवला पाहिजे. मग कुणीही तुम्हाला निदान 35 मार्क्स मिळवण्यापेक्षा पासून अडवू शकणार नाही. आउट ऑफ 50 बरं का भावानो 50 पैकी किंवा 30 पकडूया चला. 30 पकडूया आपण. मग झाले किती रे मार्क? हे 50 आणि 60 110 आणि 30 140 मार्क झाले. मग 140 म्हणजे गॅरंटीनं 99 प्लस पर्सेंटाइल. एवढ्या पर्सेंटाइलला ओके, एवढ्या मार्कावर तुम्हाला वालचंद मिळणार. व्ही-आय-टी मिळणारं. त्याच्यानंतर वालचंद थोडंसं काठावर आहे बरं का, पण चान्सेस खूप आहेत. पुन्हा स्पॉटपर्यंत वगैरे मिळणार. व्ही-आय-टी मिळणार.
पीसीसीओई मिळणार, पीआयसीटी मिळणार नाही. मी आत्ता सांगून ठेवतो. मग पीआयसीटी साठी मी काय केलं पाहिजे? पीआयसीटी साठी लक्षात घ्या. मग पीआयसीटी बघा 140 मार्काला ओके. तुला कुठले-कुठले कॉलेज मिळतायत? व्ही-आय-टी मिळतंय. अजून कुठलं मिळतंय? वालचंद मिळतंय. अजून गॅरंटी ना पीसीसीओई मिळणार आहे. ओके. पण पीआयसीटी मिळत नाही. जर तुम्ही 150 प्लस केला तर चान्सेस आहेत पीआयसीटीचे. चान्सेस आहेत लक्षात घ्या. आणि सीओईपी साठी मात्र तुम्ही 170 प्लसच्याच पुढे राहायला पाहिजे. आता मी हे सगळं ओपन कास्ट साठी कन्सिडर करतोय. कास्टमध्ये थोडं इकडं-तिकडं होतं, पण टॉपच्या कॉलेजमध्ये एवढंही मेरिट कास्टच्या मुलांसाठी खाली येणार नाहीये. टॉपचे कॉलेजेस हे टॉपचेच आहेत लक्षात घ्या. बरं हे असं काय या टॉपच्या कॉलेजमध्ये ठेवलंय, की मला टॉपचंच कॉलेज पाहिजे? अरे तिथलं ॲटमॉस्फिअर, तिथले स्टुडंट्स सगळे टॉपर असणार आहेत. एक वेगळीच स्पर्धा असणार आहे तिथं. जीवघेणी नाहीये, पण चांगली स्पर्धा असणार आहे. सगळी मुलं अभ्यासू असणार आहेत. तिथेही दंगा करणारी असणार आहेत लक्षात घ्या. पण एक वेगळं ॲटमॉस्फिअर मिळेल. ओके. आणि आयुष्याच्या सुरुवात जरा छान होईल रे. जरा दुसरं कॉलेज असेल तर सगळं संपलं का हो सर? बिलकुल नाही. पण स्ट्रगल वाढेल. प्रचंड स्ट्रगल वाढणार हे लक्षात घ्या. प्रचंड स्ट्रगल वाढणार. प्रचंड. ओके. खूप स्ट्रगल करावं लागेल. बरं ते काय चुकीचं आहे का? नाहीये. स्ट्रगल करून पण यश मिळवतात लोकं. पण मी काय म्हणतोय, स्टार्टला मला स्ट्रगल करून 10-15,000 ची नोकरी मिळते. पण ते चांगल्या कॉलेजमध्ये गेलं, की मला 10-12 लाखाचं पॅकेज मिळतंय. फरक आहे. सगळा फरक आहे लक्षात घ्या. मग आता मला सांगा, टॉप कॉलेज कुठले ते पण कळालंय. तिथे लागणारे मार्क्स किती आहेत ते सुद्धा कळालंय. पर्सेंटाइल मार्क्समध्ये कसं व्हेरिएशन होतंय तेही कळालं. रँक पण महत्त्वाची असते हेही कळालं. मग व्हिडिओला लाईक कोण करणार? लाईक करा. तुमच्या नवीन मित्रांबरोबर हे सगळं शेअर करा. लक्षात घ्या. सुरुवातीलाच टार्गेट सेट करा, की टार्गेट काय असलं पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो 180 प्लसचं टार्गेट पाहिजे रे. झटलं पाहिजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. काहीही टफ नसतं. पण खूप प्रयत्न करावे लागतील. खूप. आणि मी क्लिअरली सांगतो लक्षात घ्या, की तुम्ही जेवढा तुमच्या ब्रेनला एक्स्ट्रा लोड द्याल ना, तेवढा स्टॅमिना तुमचा वाढत जाणार आहे अभ्यासाचा. पुढे तुम्हाला सगळं सोपं वाटेल. ठीक आहे. मग चला हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. ओके. YouTube कडून एक प्रॉब्लेम होतोय. माझे 2 व्हिडिओच्या नोटिफिकेशन आमच्या घरातल्या लोकांना सुद्धा बघितलं नाही आलं. क्लासमधल्या मुलांना विचारलं नाही आलं. तर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, की नोटिफिकेशन काय ग्लिच आहे मला माहीत नाहीये. मग तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुप असेल, फ्रेंड सर्कल असेल, सगळीकडे शेअर करा. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.